ची बातमी आहे। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहणार आहेत। याबाबतची जेलमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि आता जेलमधून त्या बाहेर येऊन जनरल बॉडी मीटिंगसाठी हजर राहणार आहेत। पुणे महानगरपालिकेचे 9 तारखेला सर्वसाधारण सभा आहे आणि त्यासाठी त्या हजर राहतील। महापौर निवडणुकीच्या दिवशी उपस्थित राहणं बंधनकारक असतं। महापालिकेकडून पक्षाला या संदर्भातलं पत्र देखील दिलं जाणार आहे। कार्यपत्रिका संपूर्ण म्हणजे त्या पत्रामध्ये साधारणपणे आपली 9 तारखेला असलेले पहिली विशेष सभा आणि त्याच्याबरोबर जो बैठकीमध्ये जे विषय घेतले जाणार आहेत त्यांची विषय सूची असेल। सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिका आम्ही त्यांना कायम पाठवत असतो आणि जसं MMC ऍक्ट मध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे। प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ते या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी तपशील देतील। रोहन, खरं तर सोनाली आंदेकर जे की माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत। वनराज आंदेकर यांचा काही दिवसांपूर्वी खून झालेला होता आणि लक्ष्मी आंदेकर ज्या की यापूर्वी देखील नगरसेविका राहिलेल्या आहेत। त्यांनी जो आहे तो वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून बंडू आंदेकर यांनी यांच्यासोबत कट रचून खून केल्याप्रकरणी, आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी हे सगळेजण शिक्षा भोगत आहेत आणि शिक्षा म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये हे सगळेजण आहेत आणि न्यायालयीन कोठडीमध्ये असताना देखील या दोघींनी देखील निवडणूक जी आहे ती पुणे महानगरपालिकेची लढवली होती आणि या दोघी देखील पुणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्या आणि आता नगरसेवक त्या झालेल्या आहेत आणि आता महापौर जो ठरवायचा आहे यासाठी पहिली जनरल बॉडी मीटिंग अर्थातच सर्वसाधारण सभा जी आहे ती 9 तारखेला पार पडते आणि यासाठी सगळ्या नगरसेवकांना ते ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असतं आणि त्यासाठी पत्र जे आहे ते महानगरपालिकेकडून एक तयार करण्यात आलेलं आहे आणि हे पत्र हे ड्राफ्टिंग करून झाल्यानंतर पक्षाकडे म्हणजेच अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हे पत्र दिलं जाईल। त्यांच्या गटनेत्यांना ते पत्र दिलं जाईल आणि ते पत्र त्यांना कारागृहामध्ये द्यावं लागेल आणि त्यानंतर कदाचित 9 तारखेच्या अगोदर 8 तारखेला जे आहे ते यांना सोडलं जाऊ शकतं किंवा 9 तारखेला जनरल बॉडीच्या मीटिंगसाठी यांना पोलीस बंदोबस्तामध्ये महानगरपालिकेमध्ये आणलं जाऊ शकतं। त्या मीटिंगसाठी कशा पद्धतीने उपस्थित राहतात याचे तपशील सुद्धा तुमच्याकडून घेऊ। रोहन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।